ठीक आहे करू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकिल्ली फाउंडेशन एक्सलंट ऑनलाइन एज्युकेशन या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. तर आज आपण 10वीचा चॅप्टर नंबर 2 पाहणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर सगळ्यात पहिले आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहण्याच्या अगोदर की मागच्या वर्षीचा आपण पॉलिनॉमियल्स चॅप्टर बघितलेला आहे. तर पॉलिनॉमियल्स चे देर आर 2 टाइप्स आहेत. तर फर्स्ट इज अ linear polynomials and second is a quadratic polynomials. तर linear polynomial हे आपण कशाला म्हणणार की when the degree of the polynomial is 1 then it is known as a linear polynomials. मग की ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स ची हायेस्ट पॉवर हायेस्ट इंडेक्स 1 असेल तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणू शकतो. तर फॉर एक्झाम्पल 5x plus 9 is equals to 0. म्हणजेच या व्हेरिएबल्सची हायेस्ट पॉवर किती आहे की 1 आहे, म्हणून हा काय झाला लिनियर पॉलिनॉमियल्स झाला. मग नंतर आपण काय बघू क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आपण कशाला म्हणणार की when the degree of the polynomials is 2 then it is known as a quadratic polynomials. फॉर एक्झाम्पल्स x² plus 3x minus 5. तर यामध्ये काय व्हेरिएबल्सची हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे, म्हणजेच हा काय आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3x minus 7. म्हणजे हा काय आहे लिनियर पॉलिनॉमियल्स आहे का क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे. तर हा काय आहे लिनियर पॉलिनॉमियल्स आहे. कारण की का ज्या की व्हेरिएबल्सची हायेस्ट पॉवर किती आहे 1 आहे, म्हणजे हा काय आहे लिनियर पॉलिनॉमियल्स आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया 3x² minus 5x. मग काय आहे हायेस्ट पॉवर व्हेरिएबल्सची काय आहे 2 आहे, म्हणजे हा काय आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आहे. तर मग आता आपण काय पाहूया क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहूया. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशाला म्हणणार की द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल्स विथ ऑल इंडायसेस ॲज होल नंबर्स and having the maximum index of the variable is called the quadratic equation. Means इसको आप एग्जाम्पल नुसार मी समजून सांगू शकते की म्हणजेच की याच्यामध्ये काय असतं एक इक्वेशन असतं. इक्वेशन मध्ये काय असतं एक व्हेरिएबल्स असतं एकच ओनली वन व्हेरिएबल्स अँड व्हेरिएबल हॅव्हिंग मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2 then it is known as a quadratic equation. मग जनरल फॉर्म काय आहे x² plus bx plus c is equals to 0. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की x इथे पण काय आहे x आहे, इथे पण काय आहे x आहे, म्हणजे काय आहे include only one variables and having maximum index of the variable is 2. म्हणजे की व्हेरिएबलची सगळ्यात मोठी पॉवर किती असली पाहिजे 2 असली पाहिजे, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर आपण त्याच्याऐवजी कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स पाहूया, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक्झाम्पल्स आहे, म्हणजे ते त्याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. तर मग फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते आपल्याला ठरवायचं आणि त्याचा कन्वर्ट कशात करायचा आहे जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे x² minus 4 is equals to 0. मग याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की याला जनरल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार की सगळ्यात पहिले काय आहे x² आहे, मग मिडल टर्म आहे का याच्यामध्ये की नाही, मिडल टर्म नसल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की 0x minus 4 is equals to 0. मग x² plus 0x minus 4 is equals to 0 हा काय झाला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये नंतर आपण काय करू शकतो कंपेअर विथ x² plus 0x minus 4 is equals to 0 compare with x² plus bx plus c is equals to 0. then a की व्हॅल्यू a ची व्हॅल्यू काय येऊ शकते 1 and b ची व्हॅल्यू 0 and c ची व्हॅल्यू -4. सेम सेकंड एक्झाम्पल आपण पाहू शकतो की y² is equals to 2y minus 7. तर याला कशात कन्वर्ट करायचं आहे आपल्याला जनरल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. मग जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले काय असतो y², मग हा प्लस आहे
+2y आहे, तर आपल्याला इज इक्वल्स टू च्या इकडे घ्यायचा असेल तर तो प्लसचा काय होतो -2y. -7 आहे, तर -7 ला सुद्धा आपल्याला इज इक्वल्स टू च्या इकडच्या साईडला घ्यायचा आहे, म्हणजे हा मायनस आहे तिकडे येऊन तो काय होईल +7 इज इक्वल्स टू 0. मग याचा आपल्याला कशाशी कंपॅरिझन करायचं आहे की जनरल फॉर्म सोबत कंपॅरिझन करायचं आहे. मग y² - 2y + 7 इज इक्वल्स टू 0 कंपेअर विथ ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. मग यामध्ये a ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटेल की a ची व्हॅल्यू म्हणजे काय की ह्या व्हेरिएबल्सच्या इकडच्या साईडचे जे असेल की इथे काही नाहीये म्हणजे तिथे काय आहे 1 आहे, म्हणजेच a ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटेल 1 आणि b ची व्हॅल्यू काय भेटेल की b ची व्हॅल्यू आहे -2 आणि c ची व्हॅल्यू आहे 7. ओके डन. सपोज आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ शकतो. समजा x² + 2x इज इक्वल्स टू 0. मग याला आपण काय करूया जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय भेटेल x² + 2x. तर थर्ड c ची व्हॅल्यू आपल्याला नाहीये म्हणजे आपल्याला काय करू शकतो आपण सपोज करू शकतो +0 इज इक्वल्स टू 0. मग याचा परत आपण जनरल फॉर्म मध्ये कंपॅरिझन केलं तर a ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल 1, b ची व्हॅल्यू काय भेटेल 2 आणि c ची व्हॅल्यू 0. ओके अशा पद्धतीने आपण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि abc च्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे. नंतर पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 2.1. आता 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग एनी स्वतःच्या मनाने आपण कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ शकतो. फर्स्ट आहे समजा 3x² + 5x + 7 इज इक्वल्स टू 0. म्हणजे ह्याचं काय आहे जनरल फॉर्म मधले सारखे आहे की नाही. सगळ्यात एक व्हेरिएबल्स आहे व्हेरिएबल्सचे आहे यस पॉवर किती आहे 2 आहे म्हणजे हा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नंतर दुसरा एक्झाम्पल्स आपण काय घेऊ शकतो 9x² + 7x + 8 इज इक्वल्स टू 0. ओके अशा पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन सॉर्ट आउट केला आहे. नंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. तर डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर फर्स्ट डिसाइड करायचं आहे की आपल्याला याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया x² + 5x - 2 इज इक्वल्स टू 0. मग हा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. हो हा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर मग आपण काय म्हणू शकतो यस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके मग का म्हणू शकतो की ओनली इन दिस इक्वेशन involving only one variables and maximum index of the variable is 2, then it is known as a quadratic equation. तर आपण सेकंड एक्झाम्पल सुद्धा पाहू शकतो की सेकंड एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला आता सेकंड एक्झाम्पल्स काय आहे y² = 5y - 10. मग हा जनरल फॉर्म मध्ये आहे का की नाही आहे. मग याला काय करावं लागेल जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं
लागेल. तर मग सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो की वाय स्क्वेअर आहे, नंतर हा प्लस वाय आहे, मग इज इक्वल्स टू च्या इकडे घेऊन तो काय होईल -5y होईल. -10 आहे, मग इकडे जाऊन काय होईल +10 बरोबर इज इक्वल्स टू 0. मग हा जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे. मग आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो का? हो म्हणू शकतो, कारण की काय याच्यामध्ये काय आहे ओनली वन व्हेरिएबल्स आहे आणि व्हेरिएबल्स आहे यस पॉवर काय आहे 2 आहे. मग आपण म्हणू शकतो यस इट इज अ quadratic equation because in this equation involving only one variables and having maximum index of the variables is 2, then it is a quadratic equation. ओके, नंतर आपण थर्ड एक्झाम्पल्स पाहूया. थर्ड एक्झाम्पल्स काय आहे y² प्लस 1/y इज इक्वल्स टू 2. मीन्स काय डिनॉमिनेटरला आपल्याला काय आहे y आहे, तर डिनॉमिनेटरला y आहे तर आपण सगळ्यात पहिले काय करूया ईच टर्म मल्टिप्लाय बाय y. ईच टर्म मल्टिप्लाय बाय y. मग काय होईल y² मल्टिप्लाय बाय y प्लस 1/y मल्टिप्लाय बाय y बरोबर इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय y. मीन्स y² मल्टिप्लाय बाय y क्यूब प्लस y गेट्स कैंसल, देन 1 इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाय बाय y 2y. मतलब आपण काय करूया जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊया. मग काय होईल y क्यूब हा प्लस आहे इकडच्या साइडला आला तो -2y हा +1 इज इक्वल्स टू 0. मग मला तुम्ही सांगू शकता की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर नाही आहे का की कारण की का हॅविंग मॅक्झिमम इंडेक्स ऑफ 2 चा पाहिजे आपल्याला, पण इथे किती आहे 3 आहे. मग then it is not a quadratic equation because it is not quadratic equation because in this equation only one variables and having maximum index of the variable is not 2.